हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण एक घेऊन आलेला एक खानदेशी आणि एकदम मस्त अशी रेसिपी, जी गरमागरम सूपसारखी पण पिऊ शकता आणि जेवण पण करू शकता। तर आता सुरुवात त्यासाठी करूया। त्यासाठी मी घेतलेली आहे आता ताजी मार्केटमध्ये भाजी उपलब्ध होत आहे। मेथीची असो, चवळीची असो, म्हणजे हिरव्या पालेभाज्या ज्या आहे त्या सगळ्या अवेलेबल आहे। त्यातली एक मेथीची भाजी आहे, जी आपण 2-3 प्रकारे पण करतो, म्हणजे कुठेही, म्हणजे कधी बटाट्यामध्ये, कधी आलू याच्यामध्ये, वांगीमध्ये, कशामध्ये पण घालू शकतो, किंवा साधी नुसती मेथीची पण भाजी करतो आपण। त्याच प्रकारे एक भाजी आहे जी मला एका काकूनी सांगितली, शिकवली, त्यांच्याकडली खूप आवडली मला, त्याच्यामुळे मी पण ती आता बनवते घरी कधी पण। तर ती आमटीसारखीच आहे। छान अशी मेथी घेतली आहे मी, आणि आता ती मेथी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इकडे मी वाटण बनवून घेते सध्या। त्याच्यासाठी आता मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, जवळपास वाटीभर शेंगदाणे मी छान भाजून घेतले आहे। नंतर घातलेले आहे मी हिरव्या मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या आहे। नुसता ठेचा घालून जरी केलं तरी पण खूप छान होतात, पण जर त्याला घट्टसर जो बना पाहिजे तो फक्त शेंगदाण्याने येतो, त्याच्यामुळे शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहे। लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, आणि सगळं जिन्नस आता एकत्र करून मी ते आता मिक्सरमध्ये लावून घेणार आहे। थोडंसं जिरं घालून घेऊया, कोथिंबीर पण टाकली तरी चालेल, पण मी वरून घालते त्याच्यामुळे मी वाटणामध्ये कोथिंबीर घातली नाही आहे। छान अशी चटणी आहे ती कशी प्रकारची करून घेतलेली आहे मी। आता चटणी इकडे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशी पण नुसती खाली पोळीसोबत फोडणी देऊन तरी पण खूप छान लागते। तर इकडे मी मेथी घेतलेली आहे, मेथी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। धुवून तिथलं पाणी वगैरे सगळं आपण काढून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने धुतली आणि ती बारीक चिरून घ्यायची आहे। तर या प्रकारची मी आता चिरून घेणार आहे। तर चिरून घेतल्यानंतर साधी जर टाकली तरी ते पानं खूप मोठे दिसतात, त्याच्यामुळे चिरून घ्यायची आहे। चिरून मी एका साईडला ठेवलेली आहे, थोडीशीच घेतलेली आहे, खूप मेथीची गरज नाही पडत, बिलकुल थोडीशी असली तरी होते। पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, गरम झालेलं आहे, आणि डायरेक्ट आता आपल्याला ती बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे, आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे। ज्याचा जो कडवटपणा जो कधी असतो तो निघून जातो, हिरवटपणा जो असतो तो निघून जातो, म्हणजे तो चवीला जो आपला कडवटपणा जो येतो तो पहिले निघून जातो। जर आपण चटणी पहिले घातली त्याच्यानंतर जर ते घातलं तर त्याचा जो मेथीचा जो कडवटपणा असतो तो थोडाफार तरी भाजीमध्ये उतरतो। छान परतल्यानंतर मी थोडीशी हळद घातली, हळद घातल्यानंतर अजून परतून घेतलं। परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी जी चटणी बनवली होती ती घालून घेतलेली आहे। तुम्ही खरंच नक्की करून बघा, खूपच छान चवीला लागते, आणि भातासोबत मी जास्तीत जास्त भातासोबत करते, पोळीसोबत पण खूप छान लागते। थोडीशी घट्टसर बनवा, पोळीसोबत वगैरे बनवायची असेल तर भातासोबत बनवायची, आमटी जशी बनवतो त्या प्रकारच्या कन्सिस्टन्सीची आपल्याला बनवायची आहे। चटणी टाकून छान तेल वर येईपर्यंत करून टाकायचं आहे, छान परतून घ्यायची आहे। तेल नाही आलं तरी चालेल, पण मी थोडंसंच तेल टाकते याच्यामध्ये। तसंही आजकाल तेल खाणं म्हणजे खूप कठीण झालेलं आहे, तेलाशिवाय तर काही होत नाही, पण तेल जरा कमीच वापरलेलं बरं, आपल्या हेल्थसाठी खूप छान असते। तर मी थोडंसं तेल कमी टाकलेलं आहे। त्यानंतर चटणी छान भाजून घेतलेली आहे, त्याची परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये। नंतर आपल्याला त्या कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे, जसं तुम्हाला घट्टसर पाहिजे नसेल तर घट्टसर ठेवू शकता, पातळ अशी माझ्यासारखी पाहिजे नसेल तर पातळ करू शकता। छान अशी उकळी फुटलेली आहे, छान भाजून पण झालेली आहे, उकळी पण फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता। कारण की चटणी आपली ऑलरेडी शिजलेली होती, त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला ती परतून घेण्याची गरज नव्हती, फक्त मेथी तेवढी आपल्याला थोडीशी जास्त परतून घ्यायची होती। तर इकडे छान अशी आपली रेडी झालेली आहे, कोथिंबीर घालून मस्त अशी मी आता भातावर सर्व करत आहे। तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे। पोळीसोबत खायची असेल तर तुम्हाला मी नक्कीच सांगितलं आधीच की घट्टसर बनवा। भातासोबत आहे मी आमटीचा प्रकार बनवलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये जर असं काही भेटलं तर काय मज्जाच। संध्याकाळचं असं छान गरमागरम आणि एकदम चविष्ट भेटलं जेवण तर खूपच छान वाटतं।